देशातल्या 25% नोकरदारांचं पगाराचं वार्षिक पॅकेज हे 5 ते 12 लाख रुपये आहे. त्यामुळेच 12 लाखांपर्यंत प्राप्तिकर म्हणजेच इन्कम टॅक्स नाही या नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पातील घोषणेमुळे मध्यम वर्गाकडे येणारा पैसा वाढणार आहे. करातून वाचलेला हा पैसा इथे तिथे खर्च करण्यापेक्षा म्युच्युअल फंडात वळवून तो दामदुप्पट करावा का, हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की ऐका. फंडा म्युच्युअल फंडाचा या आमच्या पॉडकास्टमध्ये सगळ्या गुंतवणूकदारांचं अगदी मनापासून स्वागत. क्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे संचालक भूषण वाणी हे आपल्या सोबत आहेत. हॅलो भूषण, कसे आहात तुम्ही? नमस्कार निरंजन, मस्त मजेत. छान विषय निवडलाय कारण आत्ताच अर्थसंकल्प पार पडलाय आणि त्याच्याविषयी आणि इन्व्हेस्टमेंट विषयी असा कंबाईंड विषय. सो नक्कीच याचा श्रोत्यांना फायदा होईल. आणि तुम्ही वेळच्या वेळी विषय जे छेडता आणि मला अभ्यास करायला लावता तर त्याने माझं ज्ञानात वाढ तर होतेच, पण आपण श्रोत्यांपर्यंत पण योग्य माहिती पोहोचवतो. आणि आय थिंक आजचा आपला पॉडकास्ट हा 84 नंबरचा पॉडकास्ट आहे. हो हो, आय थिंक आय एम नॉट रॉंग ॲट दी नंबर. बरोबर बरोबर, दॅट्स ग्रेट. अगदीच. आणि मलाही असं होतं की पेपरमध्ये मी न्यूज वाचतो, न्यूज चॅनलवर बघतो, पोर्टल्सवर बघतो, पण तुमच्याकडनं ज्या इन्साईट्स मिळतात एस्पेशली इन्व्हेस्टमेंट्स बाबत, तर त्या खूप वेगळ्या असतात. त्यामुळे मलाही मजा येते ही सगळी तयारी करताना आणि नंतर हा ॲक्च्युअल पॉडकास्ट करताना. आपण माहिती देण्याचा योग्य प्रयत्न करतो निरंजन. याच्यातून लोकांनी चांगलं इनपुट घ्यावं आणि स्वतःला एक मॅच्युअर्ड इन्व्हेस्टर बनवावं. म्हणजे आपल्या पॉडकास्टचा म्हणजे फंडा म्युच्युअल फंडाचा याचा उद्देश हा अधोरेखित रेग्युलर करण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि तो आपण करत राहू. कारण आपण सुरुवातीच्या एपिसोडमध्ये सजग श्रोते असा शब्द वापरायचो, तर तो आपण परत आता वापरायला लागूयात आणि श्रोत्यांपर्यंत योग्य माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करूयात. अगदीच. पहिला प्रश्न विचारतो की अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पाकडे तुम्ही कसं बघता? सो अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं प्रथमतः कॉंग्रॅच्युलेशन्स, कारण ते गेली कित्येक वर्ष अर्थसंकल्प सादर करताय आणि उत्तमरित्या तो सादर करतायत. देशाला नवीन उंचीवर नेण्याचा प्रयत्न करतायत आणि ज्याचा बेनिफिट हा वेगवेगळ्या माध्यमातून होताना दिसतोय. पण यावेळेस जो अर्थसंकल्प सादर करण्यात आला तर तिथे मोठा श्वास घेण्यात आला निरंजन. कारण डायरेक्ट टॅक्सचं असणारं कॅल्क्युलेशन हे बऱ्याच अंशी बदललं. जो कोण म्हणजे टॅक्स पेयर आहे किंवा ज्याला मोठा टॅक्स भरायला लागतो उत्पन्नातून, ते मोठ्या प्रमाणावर त्याच्यात बदल हा करण्यात आला. त्याच्याबद्दल आपण बोलूच यात. परंतु आता बजेट या अर्थाने जर मी बघितलं तर आय एम व्हेरी मच पॉझिटिव्ह अबाउट दी बजेट विच इज गोइंग टू गेट बेनिफिटेड होलिस्टिकली इंडिया ॲज अन इकॉनॉमी. आता हे कशा अर्थाने तर टोटल रिसिप्ट अदर दॅन बॉरोईंग असा जर विचार केला आणि टोटल एक्सपेंडिचरचा जर विचार केला तर आपलं टोटल एक्सपेंडिचरचं बजेट इज 50.65 लाख करोड. सो ही रक्कम खूप मोठी आहे निरंजन. ॲट दी सेम टाईम एस्टिमेटेड अर्निंग रिसिप्ट ज्याला आपण म्हणू तर तो आहे 34.96 लाख. सो डेफिसिट हा जो आहे तो साधारण 16 लाख कोटीचा असा दिसतोय. नेट रिसिप्टचा जर विचार केला तर त्या आहेत 28.37 लाख. म्हणजेच आपल्याला GDP आणि फिजिकल डेफिसिट ज्याला म्हणजे फिजिकल डेफिसिट आपण त्याला म्हणूयात, याचं जर ॲव्हरेज पर्सेंटेज काढलं आणि जे गव्हर्नमेंटने आता डिक्लेअर केलं तर विच इज 4.4% ऑफ आवर GDP. आता ह्या फिगर्स का महत्त्वाच्या आहेत किंवा याच्यातून गव्हर्नमेंट काय ग्रॉस मार्केटमधून बॉरोईंग करणार आहे तर ते साधारण 14.82 लाख कोटीचं बॉरोईंग करणार आहे. ह्याच्यातून कॅपेक्स एक्सपेंडिचर म्हणजे कॅपिटल गुड इन्फ्रास्ट्रक्चर ह्याच्यात एक्सपेंडिचर साधारण 11.21 लाख कोटीचं असणार आहे. सो टोटल GDPच्या 3.1% खर्च हा आपण कॅपेक्सवर करणार आहोत. सो ओव्हरऑलच ह्या सगळ्या नंबर्स आणि ही सगळी आकडेवारी समजून घेताना आपण एक पॉझिटिव्ह बजेट सादर केलं आणि ज्याचा कॉमन मॅनला बेनिफिट कसा होईल, त्याच्या पदरात बेनिफिट कसा पडेल. म्हणजे गेली बरेच बजेटमध्ये कॉमन मॅन कॉन्सन्ट्रेट केलेला नव्हता किंवा त्याला
फ्रंट फूटवर ठेवण्यात आलेलं नव्हतं, असं खूप लोकांची शोकांतिका होती. आणि त्याला खरोखरीच आपल्या अर्थमंत्र्यांनी हात घातलाय आणि त्याचा आनंद नक्कीच आहे. ॲट दी सेम टाईम त्याचा बेनिफिट होलिस्टिकली देशाला होताना दिसतो. आणखीन मला याच्यात त्यांनी 4 इंजिन जे सांगितलेत निरंजन, म्हणजे एक ॲग्रिकल्चर इज अँड फर्स्ट इंजिन, ओके. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट हे एक इंजिन त्यांनी सांगितलं, विच वॉज थर्ड इंजिन ॲक्च्युली. MSME म्हणजे छोट्या कंपनीज ज्या आहेत ते सेकंड इंजिन आहे कंट्रीचं, आणि त्याच्याबद्दल त्यांनी बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगितल्या आणि बजेटमध्ये त्याचा मोठा बेनिफिट होताना दिसतो. आणि लास्ट जर विचार केला तर एक्सपोर्ट, कारण आपण मॅन्युफॅक्चरिंगबद्दल निरंजन बोलतो, मेक इन इंडियाबद्दल बोलतो, डिजिटल इंडियाबद्दल बोलतो, आणि या सगळ्या गोष्टी वेगानं इंडियात वाढताना दिसत आहेत. तर मॅन्युफॅक्चरिंग इज गोइंग टू प्ले अ व्हायटल रोल इन नेक्स्ट अ डेकेड ऑर 2 डेकेड, ओके. आणि त्यामुळेच आपण मॅन्युफॅक्चरिंगचा पण पॉडकास्ट केलेला आहे, जर तुम्हाला आठवत असेल तर परत श्रोत्यांनी तो ऐकावा. आणि मॅन्युफॅक्चरिंग आणि त्यातून होणारे एक्सपोर्ट, फायनान्शियल सेक्टरमधले वेगवेगळे रिफॉर्म, म्हणजे FDIचं इन्शुरन्समध्ये असणारं योगदान जे साधारण 76% होतं, सॉरी, ज्याला आता 100% करण्यात आलेलं आहे. म्हणजे FDI कॅन इन्व्हेस्ट 100% इन इंडिया ॲज अन इन्व्हेस्टमेंट अँड दे कॅन स्टार्ट देअर बिझनेस ॲज अन इन्शुरन्स कंपनी. सो थोडक्यात काय, ओव्हरऑल इन नेटशेल सगळ्या अनुषंगाने बजेटमध्ये विचार झालेला, प्रत्येक गोष्टीचा काळजीपूर्वक नेटाने लक्ष देऊन विचार केलेला, सामान्य माणसाचाही तेवढाच विचार केलेला, व्यावसायिकांचाही तेवढाच विचार केलेला आहे. आणि एकंदरीत देशाची ग्रोथ ही स्लो डाऊन होणार नाही, मोमेंटम कंटिन्यू राहील, अशा अर्थाने या बजेटकडे मला बघता येत, म्हणजे मला सांगता येईल. अगदीच. तुम्ही अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणलात की कॉमन मॅनला, मिडल क्लासला, टॅक्स पेअरला डोळ्यांसमोर ठेवून काही तरतुदी यात विशेषतः टॅक्स संदर्भात करण्यात आलेल्या आहेत. तर त्यातली सगळ्यात मोठी घोषणा ही आहे की वार्षिक 12 लाखांपर्यंत जर आता तुमचं उत्पन्न असेल तर नवीन कररचनेनुसार आता कोणताही प्राप्तिकर, इन्कम टॅक्स हा भरावा लागणार नाहीये. तर यामुळे नेमकी टॅक्समध्ये किती बचत होईल या संदर्भात अजूनही संभ्रम आहे थोडा. आपल्याकडे ती असणारी मंडळी किंवा टॅक्स कन्सल्टंट आणि ओव्हरऑलच टॅक्स रिलेटेड सेन्सिटिव्ह असणारी लोक, यांची कॅल्क्युलेशन्स खूप फटाफट होतात निरंजन. आणि बजेट संपत नाही तोपर्यंत सगळ्या व्हॉट्सअपवर त्याची चर्चाही सुरू होते. सो 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न, टेक्निकली 12,75,000, कारण स्टँडर्ड डिडक्शन हे 75,000चं ॲडिशनल बेनिफिट जर सॅलरीड एम्प्लॉई असेल तर त्याला मिळणार आहे. सो अप टू 12.75 lakh जर माझं उत्पन्न असणार आहे तर, आणि मी सॅलरीड एम्प्लॉई आहे, तर मला टॅक्स किंवा प्राप्तिकर हा भरावा लागणार नाही आहे. म्हणजे मी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करायचंच आहे निरंजन. बरोबर. असं नाही करायचं की मी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल नाही करायचं आहे, पण मला टॅक्स हा भरायला लागणार नाही जर माझं उत्पन्न हे 12 लाख किंवा 12,75,000 इन्क्लुडिंग स्टँडर्ड डिडक्शन हे असणार आहे. तर आता याच्यात नक्की टॅक्सचा बेनिफिट माझा, जर मी लास्ट इयर टॅक्सेशन बघितलं किंवा आधीच्या बजेटमधलं जे काही स्लॅब त्यांनी दिले होते त्याच्या बेसिसवर जर कॅल्क्युलेशन केलं तर साधारणतः 80,000 रुपयांची बचत, म्हणजे 7,000 रुपये महिना एवढा घसघशीत बेनिफिट हा अर्थमंत्र्यांनी 12 लाखांच्या उत्पन्नापर्यंत असणाऱ्या लोकांच्या खिशामध्ये घातलेला आहे. आता हा बेनिफिट टॅक्सच्या अँगलने आहे आणि त्याचा कसा उपयोग करून घेता येऊ शकतो हा त्या कॉमन मॅनचा स्वतःचा वैयक्तिक विषय आहे. आणि त्याचा बेनिफिट त्याला इन्व्हेस्टर म्हणून होणार आहे. ॲट दी सेम टाईम मला असं वाटतं की तो योग्य पद्धतीने कन्झम्शन, म्हणजे त्याला जर काही छोटी छोटे त्याची स्वप्न असतील, गोष्टी असतील की ज्या मे बी तो प्रायोरिटी आधीच्या करामुळे त्या प्रायोरिटी सेट करू शकत नसेल किंवा त्याला ते खर्च करायला पुढे मागे त्याला बघायला लागत असेल, तर आज जर त्याला महिनागाठी 7,000 रुपये वाचणार आहेत तर त्याला ते खर्च करण्याची संधी मिळणार आहे असं मला वाटतं. आणि जो आपण आधीचा प्रश्न निरंजन घेतला तर हा प्रश्न देखील त्याला थोडासा कनेक्टिंग आहे असं मला वाटतं. कारण जेव्हा 7,000 रुपये कॉमन मॅनचे, म्हणजे 12 लाखपर्यंत उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीचे महिनागाठी वाचणार आहेत, साधारण 80,000 वार्षिक आहे ते, बारीसाठी 84,000 होतात, पण
₹7,000 महिना टेक्निकली आपण असं म्हणूयात उदाहरणासाठी. तर ₹7,000 वाचताना कन्झम्पशन मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. म्हणजे अल्टिमेटली जेव्हा कन्झम्पशन वाढणार आहे, आणि तुम्ही प्रश्न आधी पण असा घातला होता की तुम्ही या बजेटकडे कसं बघता, तर तेव्हा हे कन्झम्पशन वाढताना मग प्रायव्हेट कंपन्या ज्या बराच कालावधीपासून कॅपेक्समध्ये खूप खर्च करत नाही आहेत आणि सेंट्रल गव्हर्नमेंट स्वतः लक्ष घालून कॅपेक्सवर मोठा खर्च करत आलेली आहे मागचं 1 वर्ष वजा करता. तर आता ह्या कंपन्यांना जर त्यांचं प्रोडक्शन वाढवायला लागणार आहे, कारण लोकांचं कन्झम्पशन वाढणार आहे, आणि जेव्हा ते प्रोडक्शन वाढवायला लागणार आहे तेव्हा त्यांना कॅपेक्स जर केलेलं नसेल तर करायला लागणार आहे. कॅपेक्स हे वाढवायला लागणार आहे. म्हणजे जेव्हा मी कॅपिटल गुड्स किंवा इन्फ्रास्ट्रक्चर किंवा त्याला असणाऱ्या संलग्न गोष्टी, कारण कंपनीच्या जेव्हा प्रॉडक्टिव्हिटी वाढवायची तेव्हा प्लॅन्ट्स वाढवायला लागतात, प्लॅन्ट्स वाढवायचे तर मॅनपॉवर वाढवायला लागते. अल्टिमेटली त्याचा बेनिफिट हा इन्व्हेस्टरच्या आणि ॲट दी सेम टाईम कन्झ्युमरच्या दोघांच्याही खिशात जाताना दिसतो. एकंदरीत त्याचा फायदा इकॉनॉमीला होताना दिसतो, आणि इकॉनॉमी ग्रो झाली तर इन्व्हेस्टरलाही त्याचा फायदा होतो. सो 12 लाखपर्यंतचं उत्पन्न याचा जर आपण विचार केला तर 12,75,000 रुपयांचं उत्पन्न हे जर माझं असेल तर 75,000 स्टँडर्ड डिडक्शन आणि 12 लाख रुपयाचा माझा टॅक्स बेनिफिट, असं 12,75,000 मला कुठलाही टॅक्स हा लागणार नाही, आणि माझी साधारण 80,000 रुपये वार्षिक बचत किंवा सेव्ह माझे होणार आहेत, ते मला टॅक्सला भरायला लागणार नाही आहेत. आणि अजून एक इथे मला असं ॲड करायचं आहे निरंजन, की 12 लाख उत्पन्न आपण म्हणालो, परंतु असं समजून घ्या की माझं सॅलरीड इन्कम हे 7 लाख रुपये, आणि मी म्युच्युअल फंड माझे विकले किंवा मी शेअर्स विकले किंवा मी रिअल इस्टेटचा एखादा फ्लॅट किंवा प्लॉट विकला आणि त्यातून मला कॅपिटल गेनच्या स्वरूपात 5 लाख रुपये मिळाले. म्हणजे माझं सॅलरीचं उत्पन्न हे 7 लाख रुपये आणि कॅपिटल गेनचं माझं उत्पन्न 5 लाख रुपये. म्हणजे माझे लगेच सगळे 12 लाख रुपये टॅक्स फ्री होणार आहेत का? तर नाही. 7 लाख रुपयांच्या सॅलरीवर तुम्हाला टॅक्स लागणार आहे हे नक्की आहे, पण कॅपिटल गेनवर ॲज पर दी लॉ त्याचं जे काही टॅक्सचे रूल्स आहेत, रेग्युलेशन्स आहेत, त्या पद्धतीने मला टॅक्स हा भरायला लागणार आहे. माझे पूर्ण 5 लाख रुपये कॅपिटल गेनचे आणि 7 लाख रुपये सॅलरीचे असं मिळून 12 लाख रुपये उत्पन्न म्हणजे 12 लाख टॅक्स फ्री असं होणार नाही आहे. त्यामुळे मग प्रश्न हाच येतो की 12 लाखांपर्यंत उत्पन्न असणारा खूप मोठा मध्यमवर्ग आज भारतामध्ये आहे. म्हणजे ॲव्हरेज 1 लाखापर्यंत सॅलरी, आणि या वर्गाची स्वप्नही खूप मोठी आहेत. तर करात वाचणाऱ्या पैशांची त्यांनी गुंतवणूक मग म्युच्युअल फंडात करायला पाहिजे. सो जेव्हा माझे पैसे वाचतायत ना निरंजन, जसं आपण आधीच्या प्रश्नात देखील बघितलं की मी सगळेच पैसे इन्व्हेस्टमेंटला टाकावे, आणि आधी जे मी स्ट्रेसमध्ये जगत होतो किंवा माझा छोटा जो आनंद होता ती प्रायोरिटी कदाचित मी पुढे ढकलत होतो, इन्कम वाढेल तेव्हा त्याचा विचार करू असं मी विचार करत होतो. तर ह्या दोघांचं सुवर्णमध्य साधायचं आहे. म्हणजे सगळेच पैसे काही 7,000 रुपये किंवा 80,000 रुपये वार्षिक हे सगळेचे सगळे इन्व्हेस्टमेंटला म्युच्युअल फंडात घाला म्हणजे तुम्हाला जास्त आनंद मिळेल. तर असं मी नक्कीच म्हणणार नाही, जरी मी म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर असलो तरी. डिपेंड ऑन आपली गरज काय आहे, आपल्या फायनान्शियल गरजा काय आहेत. जर आपण जेव्हा फायनान्शियल प्लॅनिंग केलेलं होतं, गुंतवणुकीचं प्लॅनिंग केलेलं होतं, आणि त्यात जर प्रायोरिटी वाईज एखादा गोल आपला पेंडिंग असेल ज्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट आज होत नाही आहे, असं जर आपण विचार केला तर ती इन्व्हेस्टमेंट काही प्रमाणात सुरू होण्यास मदत होणार आहे. एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा की आपण जे 7,000 रुपये मगाशी म्हटलं महिनागाठी वाचणार आहेत, तर 7,000मधलं साधारण तुम्ही 3,500 रुपये ते 4,000 रुपये गुंतवणुकीच्या स्वरूपात म्हणजे म्युच्युअल फंडच्या माध्यमातून गुंतवणूक करा, किंवा 5,000 रुपये महिना गुंतवणूक करा, आणि राहिलेले पैसे हे तुमच्या आनंदासाठी वापरा. म्हणजे तुमचं कन्झम्पशन देखील राहणार आहे आणि तुमची इन्व्हेस्टमेंट देखील होणार आहे. याचा सुवर्णमध्य आपल्याला नक्की साधता येईल. आता जेव्हा मी 5,000 रुपयाची गुंतवणूक ही सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या माध्यमातून म्युच्युअल फंडच्या माध्यमातून दर महिन्याला आपल्याला करायची असं जेव्हा आपण म्हणतो, आणि हे जर आपण गणित 10 वर्ष 12 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष कंटिन्युअसली चालू ठेवलं तर एक मोठा कॉर्पस किंबहुना आपला एक मोठा फायनान्शियल गोल त्याच्यातून अचीव होऊ शकतो. सो गणित जर मांडायचं आपल्याला झालं निरंजन, तर 5,000 गुणिले 12 म्हणजे 12 महिने जे वर्षाचे आहेत, म्हणजे 60,000 रुपये आपण वर्षाला गुंतवणूक करणार आहोत. 20 वर्षांचा विचार केला तर साधारणतः 12 लाख रुपयांची गुंतवणूक आपण करणार आहोत.
आता ह्या 12 लाख रुपयांना जर आपल्याला वार्षिक साधारणतः 12% चक्रवाढ व्याजाने, कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ रिटर्न, ह्याचाही पॉडकास्ट आपण लेटेस्ट केलेला आहे, ओके, असा जर रिवॉर्ड मिळाला, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आपल्याला जर मिळाले, तर नक्कीच आपल्या हातात साधारण 15 लाख 20 लाख रुपयांची रक्कम ही असणार आहे आणि ही मोठी रक्कम आहे. सो कॉमन मॅनने, सामान्य माणसाने अशा छोट्या छोट्या गोष्टीतून त्याला जेव्हा इन्व्हेस्टमेंटच्या रूपाने आनंद मिळू शकतो तर तोही घ्यावा. आणि राहिलेले 2,000-3,000 रुपये जे त्याचे टॅक्सच्या स्वरूपातले वाचणार आहेत, तर ते त्याच्या मंथली खर्च करण्यासाठी, जे त्याचे कदाचित त्यासुद्धा प्रायोरिटी त्यांनी पोस्टपोन केलेल्या होत्या की आज तो ते खर्च करू शकत नाही आहे. म्हणजे समजा उदाहरणार्थ महिन्यातून 1 किंवा 2 वेळा हॉटेलिंग असेल, जर तो ते टाळत होता कारण त्याला टॅक्स भरायला लागत होता, किंवा मग मंथली एक छोटीशी पुण्याच्या आजूबाजूला किंवा जो ज्या एरियातला लोकल आहे त्याच्या आजूबाजूला त्यांना एखादी छोटीशी ट्रिप, 1 डे ट्रिप प्लॅन करायची होती, ज्याची कॉस्ट असेल. सो अशी कुठलीही गोष्ट असू शकते. ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद. आणि म्हणूनच निर्मला सीतारामन मॅडम, ज्या आपल्या अर्थमंत्री आहेत देशाच्या, त्यांनी सारखं कॉमन मॅनला प्रोजेक्ट करून हे बजेट जे समोर आणलं आणि बेनिफिट हा त्या 12 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीच्या खिशात घातला आणि वाचलेले पैसे म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून गुंतवणूक झाली, तर त्याच्यात त्याचा बेनिफिट हा नक्कीच हा असणार आहे. भूषण, इन्कम टॅक्सचा विचार करता नवीन रचना आहे तशीच जुनी कर रचनाही अजूनही सरकारनं तशीच ठेवून करदात्यांना कोणत्या पद्धतीनं IT रिटर्न फाईल करायचा हा पर्याय ठेवला आहे. तर तुमचा या बाबतीत समस्त गुंतवणूकदारांना काय सल्ला असेल? सो जेव्हा इन्कम टॅक्स आणि आपण इन्कम टॅक्स फायलिंग असा जेव्हा विचार करतो निरंजन, तेव्हा ओल्ड टॅक्स रिजीम आणि न्यू टॅक्स रिजीम असे 2 रिजीम आहेत. समजा बाय एनी चान्स आपण यातलं कुठलंही सिलेक्ट केलं नाही तर ते बाय डिफॉल्ट न्यू टॅक्स रिजीमला जातं. हॅव्हिंग सेड दिस, जर मागच्या काही वर्षांचा विचार केला जेव्हापासून न्यू टॅक्स रिजीम हे इंट्रोड्यूस झालं, तर साधारण आज भारताचा पूर्ण म्हणजे जी टॅक्स पेअर आहेत, 9-9.5 कोटी टॅक्स पेअर आपण म्हणूयात जे आहेत, तर ह्याच्यात साधारण 70% इन्कम टॅक्स पेअर ही न्यू टॅक्स रिजीमचाच वापर करतायत. म्हणजे हा इन्कम टॅक्सचा डाटा आहे निरंजन. सो राहिलेली 30% लोक ही ग्रॅज्युअली कदाचित न्यू टॅक्स रिजीममध्येच स्विच होतील, किंबहुना त्यांनी न्यू टॅक्स रिजीममध्ये शिफ्ट व्हावं म्हणूनच या बजेटमध्ये घसघशीत तो बेनिफिट आपण ज्याला म्हणूयात की 12 लाखांपर्यंत उत्पन्न हे टॅक्स फ्री आहे असं सांगण्यात आलेलं आहे. आणि आता सल्ला ह्या अर्थाने जर विचारला तर कॅल्क्युलेशन मी इन्कम टॅक्स पेअर म्हणून दोन्ही पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं आहे, की मी ओल्ड टॅक्स रिजीमचा बेनिफिट म्हणजे होम लोनचा बेनिफिट, त्यानंतर होम लोनच्या इंटरेस्टचा बेनिफिट, मेडिक्लेम हेल्थ इन्शुरन्सचा बेनिफिट, NPSचा बेनिफिट, हे सगळे बेनिफिट्स ह्या सगळ्या सेक्शनच्या अंडर मिळणारा बेनिफिट माझ्या पदरात घेऊन मी ओल्ड टॅक्स रिजीमला जाऊन मला किती टॅक्स पे करायला लागतोय असं एक कॅल्क्युलेशन जर मांडलं सिस्टीम थ्रू, कारण ते तसं अवेलेबल आहे, किंवा CA थ्रू जर आपण गेलो तर त्याला विचारून जर आपण ते मांडलं आणि ॲट दी सेम टाईम मी हा कुठलाही बेनिफिट न घेता मी न्यू टॅक्स रिजीम थ्रू जातोय, तर मला किती टॅक्स पे करायला लागतोय, या दोघांची मांडणी करून जिथे आपल्याला बेनिफिट हा अधिक होणार आहे, जिथे आपला टॅक्स हा कमीत कमी जाणार आहे, अशा रिजीमला शिफ्ट व्हायला नक्की हरकत नाही असं मला वाटतं. आणि ग्रॅज्युअली कदाचित गव्हर्नमेंटच्या डोक्यात किंवा फायनान्स मिनिस्ट्रीच्या डोक्यात हे असणारच आहे की सगळ्यांनीच न्यू टॅक्स रिजीमला शिफ्ट व्हावं. त्यामुळे आत्ता जरी तो समस्त इन्कम टॅक्स पेअरला पर्याय म्हणून असला तरी तो ग्रॅज्युअली पर्याय शिल्लक राहील असं वाटत नाही. सो जितक्या लवकर न्यू टॅक्स रिजीमला शिफ्ट होता येईल, बट ऑब्वियस कॅल्क्युलेशन करून तितक्या लवकर शिफ्ट व्हा आणि त्याचा मॅक्झिमम बेनिफिट हा आपल्याला इन्कम टॅक्स पेअर म्हणून कसा मिळवता येईल ह्याचा विचार करा. महत्त्वाचं इन्साईट दिलं तुम्ही. पुढे जाऊया. अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत होईल तितका इन्कम टॅक्स वाचवण्यासाठीच जमेल तेवढी आणि मी जास्तीत जास्त वर्षाला 1-1.5 लाखाची गुंतवणूक करू इतकाच मर्यादित विचार कुठेतरी असायचा इन्व्हेस्टर्सचा. तर हा पारंपरिक विचार पण बदलण्याची ही वेळ आहे योग्य? सो बेसिकली कसं आहे निरंजन, की जेव्हा आपण 1.5 लाख रुपयांपर्यंत आपल्याला टॅक्स बेनिफिट मिळणार आहे, सेक्शन 80CCच्या अंडर आपल्याला तो बेनिफिट मिळणार आहे, आणि म्हणून आपण मे बी म्युच्युअल फंडच्या माध्यमातून इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम किंवा पेन्शन फंड किंवा इन्शुरन्सचे युलिप प्लॅन, एन्डोमेंट प्लॅन,
मनी बॅक प्लॅन किंवा आपण PPF, हे सगळे जे ट्रेडिशनल प्रॉडक्ट आहेत ज्याच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट व्हायची, आता ही प्रॉडक्ट तर आहेत ना, आजही आहेत अवेलेबल मार्केटमध्ये. आता आपण तेवढाच लिमिटेड विचार न करता, म्हणजे आम्ही गुंतवणूकदाराला कायम काय सांगतो निरंजन, की आपल्याला टॅक्स बेनिफिट हा एकमेव गोल आहे का आयुष्यात? तर नाही. आपल्याला 1.5 लाखांपर्यंत गुंतवणूक केल्यानंतर आपले लेटसे आपण 30% स्लॅबमध्ये असू तर आपले 50,000 रुपये वाचणार आहेत, किंवा आपण 20% स्लॅबमध्ये असू तर 30,000 रुपये वाचणार आहे. हा एकमेव गोल आहे का आपल्या आयुष्यात? तर नाही. आपल्या आयुष्यात असंख्य फायनान्शियल गोल्स आहेत आणि ते गोल अचीव करण्याची त्रेधा तिरपीट पण आपल्या आयुष्यात आहे. तर योग्य फायनान्शियल प्लॅनिंग फक्त त्या 1.5 लाखांचा विचार न करता जर झालं आणि आपण स्वतःला रेटा मारला, म्हणजे असाच शब्द मी वापरतोय निरंजन, रेटा मारणे. ह्याचा अर्थ काय, की म्हणजे आम्ही जे म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर किंवा फायनान्शियल प्लॅनिंग किंवा कन्सल्टंट असं जे काय आम्ही सो कॉल्ड स्वतःला म्हणतो, पण थोडंसं मार्केट वर खाली झालं तरी लोक पॅनिक होतात. आणि आमचं प्रॉडक्ट आजही पुश प्रॉडक्ट आहे असं मला वाटतं, हे पुल प्रॉडक्ट नाही. जरीही ती गरज असली, म्हणजे ती बोथ साईड गरज आहे, म्हणजे मी डिस्ट्रीब्युटर म्हणून मला व्यावसायिक म्हणून मला व्यवसायाची गरज आहे आणि तुम्ही इन्व्हेस्टर म्हणून तुम्हाला योग्य प्लॅनिंगची गरज आहे. पण निरंजन मेढेकरांसकट प्रत्येक इन्व्हेस्टरला पुशच करायला लागतं आणि म्हणून मी रेटा असा शब्द वापरला. सो स्वतःला पुश करून मी माझे सगळे फायनान्शियल गोल हे ॲनालिसिस करून गुंतवणूक सल्लागाराशी सल्लामसलत करून या सगळ्या गोष्टी कागदावर मांडून फक्त त्या 1.5 लाखांचा किंवा ATCचा बेनिफिट हा विचार न करता आता पुढे सरकण्याची गरज ही पडतीये. कारण कॉर्पस निरंजन मोठे लागणार आहेत. म्हणजे आता अगदी आपल्या वयाचा जर निरंजन विचार केला तर आपल्या मुलांची उच्च शिक्षण ज्याच्यासाठी मोठा पैसा लागणार आहे, आपलं रिटायरमेंट प्लॅनिंग ह्याच्यासाठी मोठा पैसा लागणार आहे. बरं, तुम्हाला आणि मला दोघांनाही फिरायला खूप आवडतं, तर फिरण्यासाठी मोठे पैसे लागणार आहेत. आपल्याला हॉटेलिंग खूप आवडतं, हॉटेलसाठी पैसे लागणार आहेत. आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी टेस्ट करायला आवडतात, म्हणजे टेस्ट म्हणजे फक्त खाण्याची टेस्ट असं नाही आहे. मग आपल्याला सायकलिंग करायला आवडतं, आपल्याला वेगवेगळ्या टेकड्यांवर फिरायला आवडतं. तर आता इथे जायला पेट्रोलची कॉस्ट आहे, जाणं येणं आहे, तिथे राहणं आहे, हॉटेलिंग आहे. सो मग पैसा हा लागणार आहे. आता या सगळ्याचं नियोजन म्हणजे उत्तम फायनान्शियल प्लॅनिंग. आणि मग मी अशा वेळी मी इन्व्हेस्टर म्हणून मला ATCचा बेनिफिट मिळणार आहे, मग मी आता फक्त 1.5 लाखांचा विचार करतो, असं जर स्वतःला सेंट्रिक करत राहिलो किंवा त्याच पद्धतीने विचार करत राहिलो तर मी खरोखरीच त्या जुन्या, आपण म्हणतो ना, जुन्या ठेवणीतले कपडे किंवा जुन्या विचारसरणीची लोक, तर आपण त्याच पद्धतीने स्वतःला अडकून ठेवू. इन्फ्लेशनला बीट करणारे रिटर्न आपण पदरात पाडून घेणार नाही आणि आपण आपल्याला आपल्या फायनान्शियल गोल अचीव करताना स्वतःला अडचणीत आणू आणि मग तेवढे पैसे गाठीशी शिल्लक राहणार नाही. हे जर आपल्याला 50ला किंवा 60ला जर लक्षात आलं तर तो खूप मोठा मेस असेल आयुष्याचा. म्हणून आम्ही प्रत्येक इन्व्हेस्टरला हेही सांगतो की आपण खूप रॅट रेसच्या मागे, म्हणजे रिटर्नच्या रॅट रेसच्या मागे न लागता आपले योग्य फायनान्शियल गोल कसे अचीव होतील, योग्य ड्युरेशनमध्ये कसे अचीव होतील आणि आपल्याला लागणारा समाधानकारक कॉर्पस हा आपल्या किटीमध्ये कसा तयार होईल, जेणेकरून आपलं फायनान्शियल फ्रीडम हे कायम अबाधित राहील. तर असा होलिस्टिकली किंवा खूप ब्रॉड विचार करणं गरजेचं आहे, रादर दॅन फक्त ते 1.5 लाख रुपये माझे वर्षाला वाचतायत. नाही, अगदी बरोबर. तुम्ही म्हणलात तसं खर्च वाढतायत आणि पुढची उद्दिष्ट, तुमचे जे काही गोल्स आहेत, त्याचा विचार हा प्रत्येक गुंतवणूकदारांनी निश्चितच करायला पाहिजे. हो, कारण शार्क टँकचा जमाना आहे निरंजन. म्हणजे लोक हल्ली आपण बघतोच, ती सिरियल तर प्रत्येकजण बघतच असेल आणि अतिशय उत्तम कार्यक्रम आहे. बरं, इंडिया लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी हे आपण कायम सांगतो. अगदी 15, 16, 17 वर्षांची मुलं काय नवनवीन आयडिया घेऊन येतात. तर अशी जर आपली मुलं तयार झाली आणि त्यांना जर मोठा पैसा त्या काळी लागला तर त्याचं सुद्धा प्लॅनिंग आत्तापासून का करायचं नाही. म्हणजे मी माझं प्रत्येक पॅरेंट्सला हे म्हणणं आहे की तुम्ही असं नाही की सगळे उचलून पैसे मुलांना द्या, पण ॲट दी सेम टाईम आपण की आपलं मूल हे चांगलं उत्तम करू शकतं, करिअर उत्तम चांगलं करू शकतं, चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट करू शकतं, स्वतःसाठी, इकॉनॉमीसाठी, लोकांना जॉब क्रिएट करू शकतं. तर असा मोठा विचार थोडासा ठेवा. कायम प्रत्येकाने नोकरीच केली पाहिजे हा विचार न ठेवता तो व्यावसायिक कसा बनेल, चांगल्या चांगल्या आयडियाज त्याच्या डोक्यात ज्या येतात तर त्याला फूड फॉर थॉट कायम देत राहा. त्याला लागणारं मिनिमम तरी भांडवल त्याच्यासाठी उपलब्ध असावं.
तुमची ती मदत व्हावी पॅरेंट्स म्हणून, त्याचाही एक गोल तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये कायम ठेवा. आणि जेणेकरून तुम्हाला ते गोल अचीव करताना, किंवा त्याला समजा व्यवसायाला 10 करोड रुपये लागणार असतील आणि तुम्ही उचलून 50 लाख कोटभर रुपये जरी देऊ शकलात, जर तुम्ही ते गोल तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये ठेवलेलं असेल तर नथिंग लाईक तुम्ही आईवडील म्हणून तुम्हाला ते समाधान मिळणारच आहे. आणि मग राहिलेला पैसा, तिथे संस्था आहेत शार्क टँकसारख्या, जिथे जाऊन तो स्वतःची जर आयडिया योग्य असेल, जी सोसायटीला बेनिफिट करणारी असेल, जी मार्केटला क्लिक होणारी असेल आणि त्याच्यातून चांगला उत्तम रेव्हेन्यू होणारा असेल, तर त्याला डेफिनेटली तिथून राहिलेला पैसा हा मिळणार आहे. अगदीच. भूषण, आपण या आधीच्या प्रश्नांमध्ये 12 लाखांपर्यंतचं जर उत्पन्न असेल तर नेमका किती कर वाचेल याविषयी बोललो. पण आता सगळेजण काही 12 लाखांपर्यंतच्या ॲम्बिटमध्ये नाही आहेत. अनेकांचं उत्पन्न त्यापेक्षा जास्ती निश्चितच असणार आहे. तर त्यावेळी नेमका टॅक्सचा सिनेरिओ कसा असेल? म्हणजे टॅक्समध्ये बचत होणार आहे का अशी कोणतीही बचत होणार नाही आहे, याविषयी पण संभ्रम आहे नोकरदारांमध्ये किंवा बिझनेसमन्समध्ये पण. तर काय सांगाल तुम्ही? सो आपण साधारण कॅल्क्युलेशन निरंजनजी समजून घेऊयात की जर माझं उत्पन्न 12 लाखांच्या वर जाणार असेल तर माझं त्याचं न्यू टॅक्स रिजिमचं कॅल्क्युलेशन हे कसं असणार आहे. तर 0 ते 4 लाख हे जे माझं उत्पन्न आहे हे नील टॅक्समध्ये असणार आहे. इथे कुठलाही माझा टॅक्स लागणार नाही. आपण समजून घेतोय आपलं उत्पन्न 12 लाखांच्या पुढे असेल तर. बरोबर. ओके. आणि न्यू टॅक्स रिजिम, हम्म. कारण ओल्ड टॅक्स रिजिममध्ये कुठेही बदल करण्यात आलेला नाही. नाहीये. ओके. सो 0 ते 4 लाख मला नील टॅक्स भरायला लागणार आहे. 4 ते 8 लाख ह्याच्यात मला 5% टॅक्स भरायला लागणार आहे. 8 ते 12 लाख इथे मला 10% टॅक्स भरायला लागणार आहे. 12 ते 15 लाख इथे मला 15% टॅक्स पडणार आहे. 16 ते 20 लाखांमध्ये जर मी असेल तर मला 20%च्या स्लॅबमध्ये किंवा 20% टॅक्स मला त्या 16 ते 20 लाखांच्या उत्पन्नावर भरायला लागणार आहे. 20 ते 24 लाख जे पूर्वी स्ट्रेट 30% होतं. ओके. म्हणजे 16 अगदी मी 25 लाखांपर्यंत 30%च्या स्लॅबमध्ये होतो, ज्याच्यात मोठा परत बदल होताना दिसतोय. तर 20 ते 24 लाख याच्यात मला 25%, आता ही नवीन स्लॅब इंट्रोड्यूस झाली आहे निरंजन इथे, तर 25% मला टॅक्स भरायला लागणार आहे. आणि अबाउट 24 लाख हा मला 30% टॅक्स भरायला लागणार आहे. सो म्हणजे मे बी मी एक साधारण ढोबळ कॅल्क्युलेशन मांडलं होतं की 50 लाख रुपये जर वार्षिक उत्पन्न असेल तर मला आज बचतीचा जर विचार केला तर माझे साधारणतः 1,10,000 ते 1,20,000 रुपये टॅक्स हा माझा वाचणार आहे. म्हणजे परत त्या इन्व्हेस्टमेंट करण्यासाठीचा पैसा, म्हणजे 10,000 रुपये महिन्याला माझ्या खिशात शिल्लक राहणार आहेत. मे बी ते मी कन्झम्पशन म्हणून वापरू शकतो किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणून म्युच्युअल फंडात त्याची एक चांगली SIP, म्हणजे 10,000 रुपये महिन्याची SIP गुणिले 20 वर्ष असा जर हिशोब मांडला तर 50 लाख रुपयांच्या घरात ती रक्कम किंवा 40 लाख रुपयांच्या घरात ती रक्कम जाताना दिसते. आता ही एक रिटायरमेंटचं प्लॅनिंग जर कोणाचं राहिलेलं असेल तर प्लीज त्याचा विचार करा आणि ती इन्व्हेस्टमेंट जोमानं होईल. कारण जसं ड्युरेशन वाढत जातं, आपलं वय वाढत जातं आणि इन्व्हेस्टमेंट जर झालेली नसेल किंवा आपण ती प्रायोरिटी, कारण जनरली इंडियामध्ये रिटायरमेंट प्लॅनिंगचं महत्त्व हे फारसं नाही आहे निरंजन, किंवा लोक रिटायरमेंट प्लॅनिंग फोकसली डोक्यात ठेवून त्याचा विचार करत नाहीत. तर आज गव्हर्नमेंटने तो जर बेनिफिट आपल्या पदरात दिलेला आहे आणि जर आपलं उत्पन्न 24 लाख 25 लाख 50 लाख असेल आणि आपलं 1,10,000 रुपये वार्षिक टॅक्स वाचणार असेल तर आपण 10,000 रुपये महिन्याची SIP म्युच्युअल फंडच्या माध्यमातून रिटायरमेंट प्लॅनिंगची नक्की करायला हरकत नाही, असा माझा प्रत्येक गुंतवणूकदाराला सल्ला असेल. वा, म्हणजे कर बचत ही फक्त 12 लाखांपर्यंत नाही आहे, तर वरच्या उत्पन्न ज्यांचं आहे अशा सगळ्या लोकांसाठी पण टॅक्स बचत ही निश्चित आहे. फक्त त्याचा सदुपयोग करून इन्व्हेस्टमेंट वाढवणं हे आता प्रत्येकाचा चॉईस आहे आणि ते प्रत्येकाने करावं. सो प्रत्येक स्लॅबमधल्या व्यक्तीला काही ना काही पैसे हे त्याच्या खिशात मिळतील याचा प्रयत्न नक्कीच फायनान्स मिनिस्ट्रीने केलेला आहे. आणि आता त्या वाचलेल्या पैशांचा बेनिफिट हा आपल्या पदरात कसा पाडून घेता येतो. कारण जर मला लेटचे 1,10,000 रुपये रक्कमबद्दल आपण बोललो तर ही रक्कम जेव्हा माझी वाचणार आहे आणि तीच माझी गुंतवणूक म्हणून पुढे जाणार असेल आणि त्यातून मिळणारा रेव्हेन्यू, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हे जर मला योग्य पदरात मिळणार असेल तर ह्या दोघांचा कंबाईन बेनिफिटचा जर विचार केला तर खूप मोठा बेनिफिट आपल्या पदरात पडतो. म्हणजे साधारण माझ्या उत्पन्नातलं 1% किंवा 1.5% बेनिफिट हा टॅक्सच्या स्वरूपात मला मिळाला आणि ॲट दी सेम टाईम मला जर 12%चा रिटर्न मिळाला तर 13.5, 14, 15% रिटर्न इन टोटल माझ्या खिशात पडतो.
आणि म्हणजेच मला कंपाऊंडिंग 15% बेनिफिट हा माझ्या खिशात येताना दिसतो. सो ही खूप मोठी गोष्ट आहे निरंजन, आणि याचा इकॉनॉमीला डेफिनेटली बेनिफिट होणार आहे. सो त्रिवार अभिनंदन गव्हर्नमेंटचं, फायनान्स मिनिस्ट्रीचं आणि प्रत्येक कॉमन मॅनचं. वा, खरंच आहे. तुम्ही म्हणलात तसं जरी छोट्या रकमेची जरी SIP सुरू केली, बचत होत असलेल्या टॅक्समधनं ॲडिशनल किंवा टॉपअप जरी केली, तरी त्याचा लॉंग टर्म बेनिफिट कंपाऊंडिंगचा जर आपण विचार केला तर तो खूप मोठा असणार आहे. आणि इथे सगळ्या श्रोत्यांना सांगायचं की कंपाऊंडिंगचं नेमकं सिक्रेट काय आहे याच्यावर आम्ही नुकताच एपिसोड रिलीज केलेला आहे. तो जर ऐकायचा राहिला असेल तर तोही नक्की ऐका. बाकी तुम्हाला गुंतवणुकी संदर्भातल्या किंवा टॅक्स सेव्हिंग संदर्भातल्या किंवा इन्व्हेस्टमेंट संदर्भातल्या कुठल्याही अडचणी असतील, काही शंका असतील तर तुम्ही क्रिसेंटला हक्कानं संपर्क हा निश्चित साधू शकता. त्यांचा नंबर प्लीज नोट डाऊन करून घ्या. नंबर आहे 9764125533. मी नंबर परत एकदा रिपीट करतो, 9764125533. याशिवाय तुम्ही crescentmfd.com या त्यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता. हा एपिसोड आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तसंच तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना याची लिंक नक्की शेअर करा. हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, जिओ सावन, गाना, ॲमेझॉन म्युझिक, गुगल पॉडकास्ट यासह क्रिसेंटच्या यूट्यूब चॅनलवरही मोफत ऐकू शकता. आत्ता आपण ऐकलात भूषण वाणी आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट. ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची 2025ची प्रस्तुती आहे. साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन, म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट मी करेन. इन्व्हेस्टमेंट एक्स्ट्रा इन्कम बनेल, माझ्यासाठी माझा पैसाही काम करेल. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी, क्रिसेंट माझ्यासाठी इन्व्हेस्ट करेल मनी. क्रिसेंट SIP ची वाट नवी, क्रिसेंट देते योग्य सेवेची हमी. क्रिसेंट AMFI registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. क्रिसेंट. डिस्क्लेमर: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक विषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्स ग्रेट NM ऑडिओ सोल्युशन्स LLP जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.